पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सुलक्षणाताई आनंदी येईल घरी परत। हो, देव कुठेतरी आहे आणि तो सगळं बघतोय। वर्षा, काय करतेस ग आतमध्ये? आनंदी या घरातून गेल्यापासून देवासमोर दिवाही लावला नाहीये, तो लावते। खरं आहे ग बाई, आनंदी होती तर घराला घर पण होतं। रोज मूर्त्यांवरून हात फिरले जायचे, नित्य नेमाने देवपूजा व्हायची। या घराला सवय होती आनंदीची, आता ती नाहीये या घरात, तर तिने केलेल्या चांगल्या गोष्टी जपायला हव्यात ना आपल्याला। वर्षा, इतकं प्रेमानं करतेस हे सगळं आनंदीच्या मागे, मग तो बघणारा तुला जे हवं ते देणार नाही का? खरं तर आपल्या आनंदीला ना आता हाच परत घेऊन येईल। देवा, राघव गेला आनंदीला आणायला। त्या दोघांमधले काय रुसवे फुगवे भांडणं असतील ना, ती मिटून जाऊ दे बाबा। माझी लक्ष्मी घरात परत येऊ दे, दोघं प्रेमाने एकमेकांसोबत राहू दे, सुखानं नांदू दे बाबा, एवढं ऐक माझं। आबा, माका वाटता केलेला सगळं जेवण फुकट जाता, तरी नशीब वडे नाही तळून ठेवली। हो माई, येतीत राघवराव। माई, माका वाटता तू सांगे होतस ना ताच बरोबर होता। ह्या दोघांचा काहीतरी बिनासलेला दिसता। नाही इले ना तर तसाच म्हणू ग। आबा, तुमका माहिती असा ना यांच्या कामाचा, काहीतरी महत्वाचं काम इला असत। मी काय म्हणते, जेवून घ्या सगळ्यांनी। हा, सकाळपासून सगळेजण उपाशीच असाच, जेवून घ्या। आनंदी, बाय माका राघवरावांचा स्वभाव चांगलो माहिती आहे, दिल्लो शब्द ते कधी मोडणार नाही। पण ह्या वेळेत त्यांनी तसा काय धड सांगितलेली पण नाही। तुमच्यात काय भांडण झाला काय गो? येताना तू पण एकटा इलस आणि तुझ्या रागात राघवराव इले नाही असा तर नाही ना? काका खरा सांग माका, काय झाला तुमच्यात? आबा, ते मी आणि अरे वाह, येवा जाऊ बापू। अगो आनंदी, त्या उतर बाय, खालती उतर बघ। या काय झालं आजी? जाय तू जरा बाहेर उभ्या राहून। हा बाबा, मी येते आता, समता येते काय बाहेर उभ्या राहून। ह्या बघ, ह्या इलय, ह्या बघ इलय। हा, आता समता येईल। आई, आजी इलय 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 काय करत होती? तुला नाही कळणार ते, तू जाऊन बाहेर उभी राहा बघूया, आता आजी ओरडेल तुला। जा जा जा, थांब बाहेर। आबा, मी सांगत नव्हतंय राघव भाऊजी येणार म्हणजे येणार। कसे असस राघव भाऊजी? बाजूक सरा, तुम्ही दोघा बाजूक सरा बघूया।
बाजूक सरा. बाबा आजी काय करणार आहे? काय नाही, तुझ्या बापसाक 2 फटके मारतलय. अगो थैसून हाय योग इतको याय लागता. बाबा अगं आजी गंमत करते. जावे बापू नो, माझं हे स्वभाव असंच असा. हा राग धरू नका. तुमच्या दोघांचे दिष्ट काढतय. हा इल्या गेल्याची, भाईल्या भितुरल्याची, झाडा पेडायची, तिट्या वैली, वाटे वैली जर दिष्ट लागली असत तरी बाय प्रवळनाथ तू तुझ्या पायाकडे घे रे. मी पाटल्या वाटे ह्या सगळ्या टाकून येते. हा ये बाय भितूर ये. या येवा या येवा. जाऊ या. बाय माझे या काय आणलास बघू तरी. ते बॅटरीवर चालणारा पंखा आहे तो. अगो जाऊ बापू. अहो ह्या कशा? नाही ते इथे लाईट येत जात असते ना म्हणून आणलाय तो. आबानू जावई तुमची लयच काळजी करता. हा काय गो माई. होय तर. या या पाय धुया या. आबानू टाक्यापासून लपवून ठेवा. हा हा. घरात घेऊन येत. मग तुका बरा ना. तो मी घेऊन जाताले तो. या बघ माझ्या भाऊजीने माग काढलेलो. काढलं त्याचा गो हो हो. तिला बरो दिसता मीच घेऊन जातोय. सगळा गुटाळू बघतोस. आई तुला माहितीये तू नसताना ना मी अजिबात मस्ती नाही केली. खरंच? खरंच. आनंदी तुझ्या तालमीत तयार झालेला दिसता. हो ताई, माझी चिंगी लय हुशार असा. बाबा ना मला चॉकलेट मिल्क द्यायचा आणि त्या चॉकलेट मिल्क मध्ये एवढंसं चॉकलेट टाकायचा. मला नाही आवडायचं ते. पण तू बोललेलीस ना मला की कोणालाही त्रास द्यायचा नाही म्हणून मी ते प्यायले. चिंगी बाळा, घरी कसे आहेत ग सगळे? सगळे मस्त आहेत. आजी मस्त आहे, आतू मस्त आहे, खालची आजी आजोबा पण मस्त आहेत. अरे हो आई तुला तर सांगायचंच विसरली. आजोबा ना बाबावर खूप चिडले होते. आणि हो आजोबांनी बाबांना एक फटका पण दिला. बाय माझे आनंदी, बाबा म्हणजे रमाताईंचे बाबा ना. आणि जाऊया फटके दिलानी. बापरे. नाही चिंगी बाळा, तू चुकलीस की बाबा पण ओरडतात ना तुझ्यावर. अधिकाराने ओरडतात की नाही, तसं काहीतरी झालं असेल. ते सगळं जाऊ दे. अभ्यास करतेस ना तू? अगं आई मी तर ना टीचरने दिला सगळा होमवर्क केलाय आणि सगळे टेबल्स पण लर्न केले. टेबलाचा काय केला म्हणाला? हो माई, टेबल म्हणजे पाढे. पाढे पाठ केले तिने. हसत काय? पटपट कर. भाऊजी थाय उपाशीवर. आई हे काय ग? हे काजू आहे. काजू? चिंगी, मला माहिती होतं तुम्ही येणार आहात म्हणून मी स्वतः रानात गेले आणि ही सगळी फळं तुमच्यासाठी घेऊन आले स्वतःच्या हाताने. हो तू आणि बाबा खा हा आता. हो. इतकी मोठी कैरी मी तर कधीच बघितली नाही. खा तुम्ही दोघं. चालेल थांब मी हे सगळं बाबाला दाखवून आणते. सावकाश, हळूहळू. बाबा हे बघ आईने आपल्यासाठी काय आणलंय. जावई बापू, कोर्ट कचेरी काय म्हणता? बरं हा ना? हो बरं आहे. बाकी सगळं नीट ना राघवराव? हो सगळे व्यवस्थित आहे. आनंदीचा सगळा बरा चालला ना? बाबा हे बघ आईने आपल्यासाठी काय आणले. किती सारे फ्रुट्स आहेत ना. हो 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 कैरी. हा ही कैरी बघ किती मोठी आहे. माई हा हे बघ जरा. मी आलेच. बघते.
वय वय याला काय बोलतात? चिंगी बाळा, त्याला काजूचं बोंडू म्हणतात. अगो, तुमच्याकडे मुंबईत कशी चॉकलेटा मिळतात तसं हो आमचं रानमेव. रानमेव म्हणजे? म्हणजे रानात सापडणारा खाऊ. राघवराव, 4 दिवस माझी पोर तुमच्यासाठी रानातून हा मेवा गोळा करते. मी तुला कैरी देऊ? दे ना बाबा लवकर. हो हो, हे घे. चांगली आहे? तुझी मस्त आहे. तोंड बघ कसं झालंय कैरी खाऊन. येवा येवा राघवराव, आज अस्सल गावातला जेवचा तुमका. बसा. चिंगी बाळा, ये बस बस इथे. बाय. हा? ठेव तू, मी देते. आबा बसा. असं हो इथे. हो जावई बापू, अहो जेवची इतकी घाई कित्याक करतात? जरा रवा. आनंदी, गो आनंदी. झालं का रोजी? अगो, काय झाला म्हणून काय विचारत? त्या घोवाच्या बाजूक जोक बस. चल नंतर बसते. हा आनंदी, चल चल चल, पहिले चल बघूया. गो माई, नंतर बसते अगो, तुमच्या सोबत. असा काय आनंदी? हा, मुंबईतून पहिल्यांदा इल्यात की नाही ते? हा, एकत्र जेव बसाया बघ्या. बस. जावई बापू, जेवणाच्या आधी नाव घ्या दोघांनी. हो नाही, लग्न होऊन आता अर्धा वर्ष अधिक काळ लोटलाय, तर कुठे नाव घेऊ? वर्ष जाऊन दे, पण आमच्याकडे जोक पहिल्यांदा इल्यात ना, मग या नाव ह्या घेऊकच होया. गो आनंदी, घे ना नाव. मंगळसूत्राच्या 2 वाट्या काळे मणी, लेणं माझं सौभाग्याचं. राघवरावांचं नाव घेते, आयुष्य आमचं 7 जन्माचं. वा वा वा, मस्त मस्त. राघव भाऊजी, आता तुम्ही पण नाव घ्यायचं. हा, काय हे बाय. नाही, मला नाही जमणार. आबा गो. नाही नाही नाही, असा चलूचा नाही. हा, हो माई, ऐक. तुमच्या बायकांचा बरा असता नावा पाठ असत, पुरुषांचा तसा नसता. माका विचार करा सु. जाऊन दे, नाव नको घेऊ. पण मी एक सांगते तर ऐका, आता दोघांनी एकमेका घास तरी भराया. भरवा भरवा, आमकाव जेवचा असा. चिंगी बाळा, तू पण जेव. हा, जेव. भूक लागली असतील तुका. जेव. काय मी भरव?
नको, मला आईने शिकवलंय कसं जेवतात हाताने. मस्त जेव जेव हा बाळा, जेव जेव. काय हवं आता घे हा तू का घे जेव. हो, दादा गेलाय ना आता आनंदीला आणायला. येईल आता आनंदी लवकरच. काय ग? हा, कोणाशी बोलतेस? राई नंदी आहे. हा, बोल रे. हे हं? ही वेळ झाली? ही वेळ झाली? हं? या वेळेला फोन करणं गरजेचं आहे का? थांब गाई. थांब ग, काय थांब ग? न्यायला येतो, सोडायला येतो, हा सतत असतो सोबत, तरी पण आता ह्या वेळेला तुला बोलायचंय. ऍक्टिव्हिटी नको करू. अगं मला झोप येत नाही आतमध्ये. तिकडे चल चल माझ्यासोबत चल तिकडे. नंद्या मी नंतर बोलते. हा, बाय, गुड नाईट. एक तर त्या आनंदीच्या काळजीने मला झोप लागत नाही, जीव धडधडतोय माझा. तू इकडे, मी काय करू तिकडे? आई तुझं काय सगळं ठीक आहे, पण फोन चालू असताना काही काय बोलते? अरे पण माझ्या सोबत सोबत राहते ना आता मी. सावकाश. आणि आई, त्या नंदूवरनं ना तू उगाचच मला काही बाई बोलत असतेस. एक मिनिट, माझा हात पकड. चालो. मला सांग, मी काय चुकीचं बोलले? तुला सोडायला येत नाही? येत नाही? येतो. हा, मग काय मग नाही. मला सांग, 8 वर्षापूर्वी तुम्ही भेटले असाल कॉलेजमध्ये. 8 वर्ष एकमेकांचं तोंड तुम्ही पाहिलं नाही. आता 8 वर्षांनी तुम्ही भेटल्यानंतर इतकी घट्ट मैत्री. हा, बोल. खरं सांगू का आई? खरंच सांग, खोटं मला पटत नाही. गेल्या 8 वर्षात ना मला फारशा मित्रमैत्रिणी उरल्याच नाही. आणि ज्या काही उरल्या आहेत त्या मला सतत जज करत असतात, आडून आडून सांगत असतात त्यांचा संसार कसा सुखाचा चाललाय, त्यांचा नवरा त्यांच्यावर किती प्रेम करतो. पण नंदू आहे ना, नंदू तसा नाही. खूप साधा आहे अगं तू. आणि कसं आहे ना, कॉलेजमधला एखादा मित्र किंवा मैत्रीण खूप वर्षांनी भेटलं की त्यांच्याशी गप्पा मारायला बरं वाटतं ना, म्हणून बोलतो आम्ही. कळलं? बोला बाई बोला. नाही, बोलण्याविषयी माझं काही म्हणणं नाही आहे, पण माझ्या बाजूला बसून बोल ना त्याच्याशी. हा, मला सोबत होईल ना, मला एकटीला कंटाळा येतो ना. बोलतो बोल. दे मला, दे. आहे ग देवा. वर्षा, लावतेस ना जावई बापूंना फोन? आई, काय ना तुझं? येव राघुराव. आबा, मी बाहेर झोपतो ना, राहू द्या इथे, काही हरकत नाही. नको राघवराव, अहो पहिल्यांदा येलास, तुमची व्यवस्था करू होई आम्ही. थांबा, त्या बघा अंतरून पांघरून घालून झालेला तुमका उशीर ठेवतोय. गुड नाईट. हा, झोपा. हा, शांत झोपायचा. आनंदी, गो आनंदी. आनंदी. हा बा. अगो बाय वर ये, आता कामा राहून दे. ये दिलंय. सगळी कामा राहून दे, आता झोप शांतपणे. हा, आणि या बघा राघवराव, सकाळी लवकर उठूची गडबड नाही, अजिबात गडबड करायची नाही. चला मी येतोय. हा, काय म्हणतात का? गुड नाईट. गुड नाईट आबा.
चिंगी 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 इकडे येतेस का झोपायला बाळा? मी पण तुमच्या मध्ये झोपायला येणार. हा ये. गुड नाईट आई. गुड नाईट बाळा.